राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह पुणे साताऱ्यात पावसाचा अंदाज। लोकल विलंबनाचं विघ्न दूर होईना, सलग 3 दिवस मुंबईकरांचा प्रवास खोळंबला। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मध्य पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल उशिराने येण्याचं प्रमाण वाढलं। पनवेलमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, प्रसूतीसाठी महिलेला चक्क हातगाडीवर नेलं, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे खडतर प्रवास। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यात एकाला जबर मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडिओ पोस्ट करत आरोप। रायगड जिल्ह्यातील नेरळमधील मारहाण प्रकरणी शिवाजी सोनवळेला अटक, कल्याणमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार, योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातील 93 आरोग्य संस्थांसाठी 2,603 कंत्राटी पदं मिळणार, 3 वर्षासाठी पदे भरण्यास मान्यता। नवी मुंबईतून मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार दूर, खारघर आणि नेरूळहून अटल सेतू मार्गे 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय। नागपुरातील लाहोरी हॉटेलचे संचालक समीर शर्मांची पोलिसात तक्रार, हॉटेलमध्ये बीफ मिळत असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप, अफवा पसरवणाऱ्या विरोधात 1,001 कोटींचा ठोकला मानहानीचा दावा। वसईत एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागली अचानक आग, काही सेकंदात स्कूटर जळून खाक, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही।